आता बातमी येते तहबूर राणा संदर्भातली। तहबूर राणाला पतियाळा कोर्टात आणण्यात आलेले या घडीची मोठी अपडेट ही थेट दृश्य आहेत। पतियाळा कोर्ट परिसरातली तहबूर राणाला आता पतियाळा कोर्टामध्ये आणण्यात आलेला आहे। राणाला भारतात आजच आणण्यात आला आणि त्यानंतर पतियाळा कोर्टामध्ये त्याला हजर करण्यात आलेला आहे। तसा ताबा घेऊन त्याची चौकशी होणार आहे। एनआयए कडनं कारवाईची पावलं वेगाने टाकण्यात येत आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर पतियाळा कोर्टामध्ये तहबूर राणाला आणण्यात आले। कडेकोट असा बंदोबस्त आणि त्याच पार्श्वभूमीवर अत्यंत कडेकोट अशा सुरक्षेत दहशतवादी तहबूर राणाला पतियाळा कोर्टात आणण्यात आले। एनआयएचे वकील देखील पतियाळा हाऊस कोर्टामध्ये दाखल झालेले आहेत। पुढची कार्यवाही सुरू झालेली आहे आणि आता नेमकं कोर्टामध्ये काय युक्तिवाद होतो, काय कार्यवाही होते पाहणं महत्त्वाचं असेल। सध्याच्या घडीची मोठी बातमी, तहबूर राणाला पतियाळा कोर्टामध्ये आणण्यात आलंय। यूएपीए अंतर्गत तहबूर राणावर गुन्हाही दाखल होतोय आणि याच संदर्भात आता पुढची अपडेट पुढच्या काही मिनिटांमध्ये येणं अपेक्षित आहे। या घडीची मोठी अपडेट ही थेट दृश्य आहेत। पतियाळा हाऊस कोर्टामधली ही कडेकोट अशी बंदोबस्ताची दृश्य आणि तहबूर राणाला आता कोर्टामध्ये आणण्यात आले। यूएपीए कायद्याअंतर्गत तहबूर राणावर गुन्हा दाखल झालेला आहे। राणाला विधी सहायता विभागाकडून वकीलही देण्यात आलाय। तर दिल्ली लीगल सेलचे पियुष सचदेव राणाची बाजू मांडणार आहेत अशी ही माहिती समोर येते। न्यायमूर्तींसमोर राणाला हजर करून आता पुढची कार्यवाही करण्यात येईल। एनआयए कडनं तहबूर राणाला अटक झालेली आहे। तहबूर राणाची कोठडी मागून त्याची सविस्तर चौकशी करण्याच्या दृष्टीने एनआयए पावलं टाकते आणि एनआयएचे वकील आता पतियाळा कोर्टामध्ये दाखल झाले आहेत। सोमेश खोलगे अधिकचे अपडेट देतील। सोमेश, कोर्टामध्ये हजर करण्यात आलेला आहे राणाला, पुढची कार्यवाही कशी असणार आहे, प्रक्रिया कशी असणार आहे? सोमेश, नक्कीच एनआयएच्या कोर्टामध्ये आता तहबूर राणाला थोड्याच वेळात हजर केलं जाणार आहे आणि तहबूरच्या वतीने आता स्वाभाविक त्याचा वकील उपस्थित नसल्यामुळे आपल्या भारतीय संविधानातील आणि कायद्यातील तरतुदीनुसार त्याला जो लीगल एड सेल असतो त्यामार्फत वकील दिला जाणार आहे। एनआयएचा प्रयत्न असेल की तहबूर राणाची कस्टडी मिळवण्याचा आणि ही कस्टडी मिळवण्यामध्ये एनआयएच्या वतीने जी रणनीती आखण्यात आली आहे त्यानुसार एनआयए कडून सर्वाधिक पहिल्यांदा डेव्हिड हेडलीची जी साक्ष आहे त्या डेव्हिड हेडलीच्या साक्षीविषयीचा पहिल्यांदा पुरावा दाखवला जाईल, कारण डेव्हिड हेडलीच्या साक्षीमध्ये प्रत्यक्ष उल्लेख केला गेला होता। पटियाला हाउस कोर्ट पर भी जो चाहे वो वकील हो गए या आम जनता हो गई या फिर मीडिया कर्मी हो गया, अगर उनका इस केस से ताल्लुक नहीं है तो फिर उन्हें बाहर निकाल दिया गया है। यानी कि इस वक्त पटियाला हाउस कोर्ट कॉम्प्लेक्स में सिर्फ वही लोग जो है वो मौजूद हैं जो सीधे तौर पर जो है वो इस केस से जुड़े हुए हैं। और इसके अलावा एक बड़ी खूबसूरत जो हमारे लोकतंत्र की बात है कि हमने हमारी तरफ से जो है वो तहबूर राणा के लिए भी जो वकील है वो भी जो है वो मुहैया कराया गया है। हालांकि तहबूर राणा ने खुद के लिए वकील जो है वो नियुक्त नहीं किया गया है, लेकिन कहा जाता है ना कि न्याय सिर्फ होना नहीं बल्कि न्याय होते हुए दिखना भी चाहिए। इस वजह से भी जो दिल्ली लीगल सर्विस अथॉरिटी की तरफ से जो एक वकील है पीयूष सचदेवा, वो जो है वो तहबूर राणा का पक्ष रखने के लिए जो है वो उनको जो है वो नियुक्त किया गया है। तो जाहिर तौर पर अब इस पूरे मामले में जो दलील है वो यहाँ पर रखी जाएगी और एनआईए की तरफ से जो रिमांड है वो यहाँ पर मांगी जाएगी और इस मामले से जुड़े हुए जो सभी पहलू हैं वो जो है वो यहाँ पर जज चंद्रजीत सिंह के सामने जो है वो यहाँ पर रखे जाएंगे। और देखने वाली बात ये भी होगी कि तहबूर राणा जो है वो गिल्टी प्लीड करते हैं या फिर अपने आप को जो है वो इनोसेंट बताते हैं। इसके बाद जो है वो 30 दिन की जो रिमांड जो यूएपीए के तहत मिलनी है वो एक साथ मिलती है या टुकड़ों में मिलती है। और इसके अलावा मुंबई क्राइम ब्रांच भी इस पूरे मामले की जो है वो जांच कर रही है, तो मुंबई पुलिस भी ट्रांजिट रिमांड पर चाहेगी कि उसे तहबूर राणा को जो है वो मुंबई भी लेकर के जाया जाए। तो कई सारे जो चीजें हैं, कई जो सुनवाई के पहलू हैं वो आज यहाँ पर पटियाला हाउस कोर्ट में जज के सामने जो है वो रखे जाएंगे। लेकिन अभी इस वक्त की सबसे बड़ी तर एबीपी नेटवर्कच्या आमच्या प्रतिनिधींनी घेतला हा आढावा होता। थेट जाऊया पुन्हा एकदा सोमेश कोलगे यांच्याकडे। सोमेश, तिकडे आता हजर करण्यात आलेला आहे राणाला, पुढची प्रक्रिया आणि एकूणातच आजच्या या सगळ्या पावलांविषयी प्रक्रियेविषयी काय अधिक माहिती मिळते?
अश्विन, नक्कीच तहवूर राणाच्या प्रकरणाच्या निमित्ताने आपण एक पाहिलं पाहिजे की अतिशय उच्च पातळीवरून या संदर्भातील सर्व प्रकारचा समन्वय केला गेलेला आहे. म्हणजे दिल्ली बार असोसिएशनच्या वतीने सुद्धा एक पत्रक काढून हे स्पष्ट करण्यात आलं की तहवूर राणाच्या संपूर्ण खटल्यातील सुनावणीमध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा अडथळा केला जाणार नाही. अलीकडच्या काळात आपण पाहतो की कोर्टामध्ये कुठल्या तरी आरोपीवर हल्ला करणं किंवा त्याच्या तोंडाला काळं फासणं आणि असं करून प्रसिद्धी मिळवण्याचे प्रयत्न वकिलांकडूनही केले जातात, तर तसं होऊ नये याचीही दक्षता बाळगलेली आहे बार असोसिएशनच्या वतीने. दुसऱ्या बाजूला तहवूर राणाला भारतीय कायद्यानुसार, संविधानातील तरतुदींनुसार कायदेशीर मदत मिळायला हवी. जरी त्याच्याकडे वकील नसला तरी सुद्धा त्याची बाजू मांडली गेलेली आहे. हे भारताला आणि संपूर्ण जगालाही दिसलं पाहिजे. त्यामुळे तहवूर राणाला लीगल एड सेलच्या वतीने वकीलही देण्यात आलेला आहे आणि तो वकील तहवूर राणाची बाजू मांडणार आहे. दुसऱ्या बाजूला एनआयएने मात्र आपली रणनीती अतिशय पक्की आणि मजबूत बनवली आहे की तहवूर राणाला कुठल्याही परिस्थितीमध्ये कोठडी आणि त्याची कस्टडी जास्तीत जास्त मिळवण्यात यावी. तर त्या अनुषंगाने डेव्हिड हेडलीची साक्ष असेल, ज्या साक्षीमध्ये तहवूर राणाचा उल्लेख करण्यात आला होता. त्यासोबतच तहवूर राणाने अमेरिकेमध्ये जे स्टेटमेंट केलं होतं त्याच्या कन्व्हिक्शन नंतर तहवूर राणा असं म्हणाला होता की मला लष्कर ए तैयबा ही दहशतवादी संघटना आहे याबद्दल माहिती होती. त्यामुळे तो लष्कर ए तैयबा सोबत का काम करत होता, त्यांनी अनेक पाकिस्तानामध्ये ट्रेनिंग कॅम्प घेतले, तर ते कॅम्प का घेतले गेले. त्यासोबतच आणखीन एक महत्त्वाचा धागादोरा असा आहे की आपल्याला सर्वांना आठवते 26/11च्या पूर्ण केसमध्ये या दहशतवाद्यांकडे कसाब आणि त्याच्या साथीदारांकडे जे भारतीय सिम कार्ड होते ते भारतीय सिम कार्ड त्यांनी कुठून मिळवले, कोणाकडून मिळवले याविषयीचा तपास अद्यापपर्यंत झालेला नाहीये. त्यानंतर आपल्याला आठवत असेल की भारताच्या तत्कालीन केंद्रीय गृहसचिवांनी 10 वर्षानंतर 2018 साली एक मुलाखत दिली होती इंग्रजी वृत्तपत्राला आणि त्यात त्यांनी म्हटलं होतं की याविषयीचे एक लोकल कनेक्शन आम्हाला सापडत होतं, परंतु त्याबाबत तपास केला गेला नाही. तर या लोकल कनेक्शन विषयीचा तपास केला जाऊ शकतो आणि विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय पातळीवरून तहवूर राणाला कोणी कोणी मदत केली होती त्याचा तपास केला जाऊ शकतो. या युक्तिवादाच्या आधारे एनआयए आता कस्टडी मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे. अश्विन, धन्यवाद सोमेश, या माहितीबद्दल. बातमीचे अपडेट्स घेतच राहू. आता पुढची बातमी. मुंबई पुणे DRIने लातूरमधल्या ड्रग्ज कारखान्यावर छापा टाकलाय.